राजकोटीन परिवार स्नेहमिलन उत्साहात संपन्न. शिक्षण व सामाजिक एकजुटीचा संदेश. गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 3 राज्यांतील राजकोटीन परिवारातील बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत आयोजित करण्यात आलेले राजकोटीन परिवार स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला. या स्नेहमिलनातून विविध राज्यांतील कुटुंबियांनी एकमेकांशी संवाद साधत आपले नाते अधिक दृढ केले. या स्नेहमिलनाचा मुख्य उद्देश समाजातील शैक्षणिक प्रगती, सामाजिक बांधिलकी आणि समाजजागृती घडवून आणणे हा होता. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन, समाजातील विविध समस्या व त्यावर उपाययोजना तसेच समाजातील एकजुटीचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत तरुण पिढीने पुढाकार घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, प्रेरणादायी भाषणे आणि मनोरंजनात्मक सादरीकरणांनी वातावरण आनंदमय झाले. उपस्थितांनी समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. अशा प्रकारचे स्नेहमिलन समाजात एकोपा वाढवण्यासाठी, नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आणि सामाजिक परंपरा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रधान सचिव श्री खानसिंगभाई वसावा पानसर, गुजरात, तसेच सरचिटणीस समाज बांधव मोठ्या संख्येने, महासचिव गुजरात, महाराष्ट्र उपस्थित होते. राजकोटीन परिवाराचा हा द्वितीय महासंमेलन आहे. हा राजकोटीन परिवार गुजरात राज्याचा राजपीपला इथून एक संस्थान होतं. त्या संस्थानाचा मालक आमचा परिवाराने जेव्हा हे संस्थान खालचं झाल्यानंतर आमचा परिवार गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्यात विखुरला गेला आणि त्यानंतर कोणी ह्यांना एकत्रित येत नव्हतं. म्हणून आम्ही सर्व गुजरात महाराष्ट्राच्या वडील ह्यांनी सर्वांनी मिळून आम्हाला हा परिवार एकत्र करण्यासाठी हे संमेलन घेण्यात येतं. या संमेलनामा राजपरिवाराचा हे संमेलन घेण्याचा उद्देश आमचे मुलं शिक्षण योग्य इतर परिवारांच्या वतीने आमच्या व्यवस्थित सुसंस्कृती व्हायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, म्हणून हा उद्देश ठेवून आम्ही या परिवाराचा संमेलन घेऊन आम्ही हे एकत्रित करतो. ही 800 वर्षापूर्वीपासून आमचे संस्थान होतं आणि ही आता दुसरं गुजरात राज्यात पहिलं संमेलन झालं आणि हे आता दुसरं वर्ष आहे. ह्याच्या पुढेही असं चालत राहील.